नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज सगळ्यात गंभीर विषय मी तुम्हाला सांगणार आहे. लहान मुलांचं वाढतं मोबाईलचं व्यसन. आजकालची लहान मुलं यांना मोबाईलचं एवढं व्यसन लागले की की त्यांना जेवताना पण मोबाईल लागतो, त्यांना काही काम करताना पण मोबाईल लागतो, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मोबाईल हवा आहे. आपण जर कुठं बाहेर गेलो तरीही त्यांना शांत बसण्यासाठी मोबाईलच लागतो. म्हणजे काहीही करा, त्यांचा ही मोबाईलची सवय सुटतच नाही. तर आपले जे गुरुमाऊली आहे दिंडोरीचे, त्यांनी एक उपाय सांगितला आहे त्याच्यावर. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. माझाही एक मुलगा आहे, मीही हा उपाय करून बघितला आहे. मला याच्यात खूप फरक जाणवला, म्हणून आज मी हा उपाय तुमच्याबरोबर शेअर करते. उपाय असा आहे की तुम्हाला एक ग्रीन कलरचा म्हणजे हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे. ओके. आणि तो पेन घेतल्यानंतर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला सांगा लिहायला. जर तुमचा मुलगा लहान असेल तर तुम्ही स्वतः लिहू शकता, आणि जर तुमचा मुलगा लिहिण्यासारखा असेल तर तुम्ही त्यालाच सांगा लिहायला. तो हिरवा पेन घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांच्या कपड्यावर, जे कपडे तुम्ही त्याला घालणार आहात त्या दिवशी, त्या कपड्यावर तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे. तो नंबर लिहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही कमेंटमध्ये नक्की नक्की मला कमेंट करूनही सांगा की तुम्हाला फरक पडला आहे की नाही. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मुलाचा हात पकडून त्याला तो नंबर लिहायला सांगा, तुम्ही लिहिण्यापेक्षा, कारण त्याचा फरक जास्त लवकर जाणवेल. तर तो नंबर असा आहे 44 82 49 02. मी पुन्हा एकदा नंबर सांगते, 44 82 49 02. मी स्क्रीनवर तो नंबर लिहूनही दिला आहे. हा नंबर तुम्हाला मराठीमध्येच लिहायचा आहे. ठीक आहे. हा मराठीमध्ये नंबर लिहिला आहे, तो तुम्ही तुमच्या मुलांच्या कपड्यांवर लिहा. त्यांचा हात पकडून लिहायला लावा, किंवा तुम्ही स्वतः लिहिला तरी चालेल, पण शक्यतो हात पकडूनच लिहायला सांगा. यानंतर तुम्ही फरक बघा, काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. पण कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे रोज हा उपाय करा जोपर्यंत तुमच्या मुलाची मोबाईलची सवय सुटत नाही तोपर्यंत. हा स्वामींचा उपाय आहे. स्वामींचे उपाय कधीही खोटे ठरत नाही. स्वामींचे उपाय नेहमी काम करतात. मीही करून बघितलं आहे, म्हणून मी आज तुमच्याबरोबर हे सगळं शेअर केलं आहे. बघा, तुम्हाला फरक जाणवेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय फरक पडलाय, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.